बातमीकडे सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर निवडणूक आयोगाकडून निवडणूक रोख्यांचा तपशील हा जाहीर करण्यात आलाय। एसबीआयने दिलेल्या डेटा आयोगाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानंतर एक दिवस आधीच आयोगाकडून हा डेटा जाहीर करण्यात आलेला आहे। सर्वाधिक देणगी भाजपला मिळाली आहे। 426 पानांची माहिती निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर आता प्रसिद्ध करण्यात आली आहे। या संदर्भातली माहिती आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊयात। राजकीय पक्षांना किती देणगी मिळाली कोटींमध्ये, तर भाजपला 6060 कोटी, तृणमूल काँग्रेसला 1609 कोटी इतकी देणगी ही मिळालेली आहे। काँग्रेसला 1421 कोटी रुपये हे मिळालेले आहेत। तिकडे बीआरएस पक्षाला 1214 कोटी इतकी देणगी मिळाली आहे। बीजेडीला 775 कोटी, द्रमुकला 639 कोटी रुपये, वायरस काँग्रेसला 337 कोटी, तर तेलुगू देसम पक्षाला 218 कोटींची देणगी मिळाली आहे। शिवसेना पक्षाला 158 कोटी, राजद पक्षाला 72.50 कोटी ही माहिती आता निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे। तर या कंपन्यांकडून ही देणगी मिळाली। स्पाइसजेट लिमिटेड, जेक सिमेंट लिमिटेड, फिनोलेक्स केबल्स लिमिटेड आणि लक्ष्मी निवास मित्तल या कंपन्यांकडून राजकीय पक्षांना देणगी ही देण्यात आली आहे। तसंच एडलवाइज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड, जीएसईएल लिमिटेड, जिंदाल पॉलीफिल्म्स लिमिटेड आणि आयटीसी लिमिटेड या कंपन्यांचा देखील यादीमध्ये समावेश आहे। वेदांत लिमिटेड, पिरामल कॅपिटल अँड हाऊसिंग फायनान्स लिमिटेड, पिरामल एंटरप्राइजेस लिमिटेड, मुथूट फायनान्स, पेगासस प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड, बजाज फायनान्स लिमिटेड आणि भारती एअरटेल लिमिटेड या कंपन्यांचा देखील यादीमध्ये समावेश आहे।